चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी येथील रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना होत असलेल्या समस्या शासन दरबारी मांडण्याकरता गावकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करून रस्ता दुरुस्तीची मागणी करीत सोनोरी गावातील शेकडो नागरिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक कार्यालयावर धडकले। सोनोरी गावचे उपसरपंच प्रेम गजभिये यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थी तसंच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जोरदार नारेबाजी करत चांदूर बाजार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडकले। यावेळी आंदोलकांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंबून मुख्य दरवाजाला ताला लावून ताला ठोका आंदोलन केलं। आंदोलनाची तीव्रता पाहून अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी साधक बाधक चर्चा करून 3-4 दिवसांनी काम पूर्ण करण्याचं आश्वासन उपविभागीय अभियंता यांनी आंदोलनकर्त्यांना दिलं। मात्र रस्त्याचं काम तातडीने पूर्ण न केल्यास आत्मदहनाचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शाणे यांची रिपोर्ट, मोर्शी। सोनेरी डोमक रस्ता गेल्या 15 वर्षापासून शासन प्रशासनाच्या कानावर निवेदना ग्रामसभेचा ठराव देऊ आम्ही सर्व ग्रामस्थ त्रस्त झालो, परंतु आजपर्यंत शासन प्रशासनाने आमची एक हात ऐकली नाही। त्या कारणाने नाईलाजास्तव आज आम्हाला हा ताला ठोकर रास्ता रोको आंदोलन करावं लागत आहे। यासाठी प्रामुख्याने शासन आणि प्रशासन दोन्ही जबाबदार आहे, तरी आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।